आपण वन आर टी बद्दलची जी काही आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती आणि त्यामध्ये वेगवेगळे जे काही प्रशिक्षण आहेत पूर्व प्रशिक्षण तर त्याच्यासाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपबद्दलची माहिती दिलेली होती. पण बऱ्याच जणांच्या जे काही आहेत तर त्यामध्ये कमेंट आलेल्या होत्या, त्यामध्ये बऱ्याच जणांचे जे काही तर ते प्रश्न होते, आम्ही कशा पद्धतीने फॉर्म जो काही आहे तर तो भरू शकतो, तर त्याबद्दलची जी काही माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि या व्यतिरिक्त तुमचे जे काही डाऊट असतील तर त्याबद्दलची सुद्धा माहिती जी काही आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आता पहिल्यांदा onrt.in या वेबसाईट सर्च करा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेस, आणि यावरती तुम्ही इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला हे असं OneRT या ठिकाणी इथं दिसेल वसंतराव नाईक, त्याच्यावरती जे काही आहे तर आपल्याला क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ही अशा टाईपची विंडो जी काही आहे तर ती आपल्यासमोर येईल. आणि ही स्लाईड आपल्यासमोर आल्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी इथं नोटीस बोर्डचा हा जो काही पर्याय आहे तर तो इथे दिसेल. या नोटीस बोर्डच्या पर्यायावरती जा, तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्याच्यानंतर जे काही आहे तर तुम्हाला या ठिकाणी जेवढे सध्याचे फॉर्म आहेत सुरू असलेले तर ते या ठिकाणी इथं दिसतील. आता इथं IBPS बँकिंगचा जो काही आहे तर तो 8 जूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर पोलीस भरती मिलिटरी असेल तर यांचंसुद्धा फॉर्म भरू शकता. त्यानंतर टेटचा असेल, त्यानंतर SSCचा असेल, त्यानंतरचा जो काही आहे तर रेल्वेचा आहे, त्यानंतर MBA CETचा आहे, त्यानंतर असलेला MPC इंजिनिअरिंगचा आहे, त्यानंतर ग्रुप B आणि ग्रुप C यांचासुद्धा आपण फॉर्म या ठिकाणी इथं भरू शकतो. आता जे विद्यार्थी JEE आणि नेटसाठी होते ना तर यांची जी काही डेट आहे तर ती 25/4/2026 पर्यंतच होती. ओके, तर आता एवढे जे काही सध्याचे फॉर्म आहेत तर या ठिकाणी इथं निघालेले आहेत. आता UPSCचा वगैरे जो काही आहे तर तो फॉर्म अजून या ठिकाणी इथं दाखवण्यात आलेला नाही, किंवा MPC स्टेट सर्व्हिसेससुद्धा या ठिकाणी जे काही आहेत तर इथे आपल्याला दिसत नाही आहे. आता यावरती जे काही आहेत तर तुम्ही इथे जाऊ शकता. इथं गेल्याच्यानंतर तुम्हाला जो कोणता फॉर्म भरायचा आहे, ओके, तुम्ही कितीही फॉर्म, आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता आम्ही किती फॉर्म भरू शकतो, तुम्ही हे सगळेचे सगळे जे काही आहे तर फॉर्म भरू शकता. या सगळेचे सगळे फॉर्म जे काही आहे तर भरण्यासाठी आपल्याला कुठलीही फीज जी काही आहे तर त्यांनी या ठिकाणी इथं दिलेली नाही आहे. म्हणजे हे जे काही फॉर्म आहेत ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी इथं भरू शकता. फक्त फॉर्म भरण्याची मेहनत जी काही तर तुम्हाला या ठिकाणी इथं लागणार आहे. बरं, आता तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म भरल्याच्या नंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्याकडून तुम्हाला हॉल तिकीट येईल. हॉल तिकीट आल्याच्यानंतर म्हणजे की अगोदर ते तारखा जाहीर करतील की कोणत्या तारखाला जे काही तर तुमचे पेपर वगैरे होणार आहेत, आणि त्या तारखा जाहीर झाल्याच्यानंतर त्या पद्धतीने जे काही आहेत तर हॉल तिकीट त्या ठिकाणी तिथे येणार आहे. हा एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाच दिवशी जे काही आहेत तर सगळ्या परीक्षा नसतात, वेगवेगळ्या दिवशी हे जे काही आहेत तर त्या परीक्षा कंडक्ट करतात. म्हणजे बँकिंगची परीक्षा असेल, SSCची परीक्षा असेल, किंवा ज्या काही परीक्षा आहेत तर ह्या वेगवेगळ्या दिवशी किंवा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जे काय आहे तर ह्या परीक्षा तिथं कंडक्ट करण्यात आलेल्या असतात. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त प्रशिक्षणासाठी इथे फॉर्म भरू शकता का, तर हो, एकापेक्षा जास्त प्रशिक्षणासाठी फॉर्म भरू शकता. पण पुढची गोष्ट आता तुम्ही या ठिकाणी इथे ऐका, तुम्ही सगळे जरी प्रशिक्षणाला फॉर्म भरलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला एकच प्रशिक्षण जे काही आहे तर या ठिकाणी इथं घेता येणार आहे. बाकीचे जे काही प्रशिक्षण आहेत तर तुम्हाला इथे घेता येत नाही. म्हणजे तुम्ही कोणतं एकच प्रशिक्षण जे काही आहे तर या ठिकाणी इथं घेऊ शकता, बाकीचे जे काही आहेत तर तुम्हाला प्रशिक्षण इथं घेता येणार नाही. म्हणजे एक विद्यार्थी फक्त एकच प्रशिक्षण जे काही आहे तर या ठिकाणी इथं घेऊ शकतो. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आता फॉर्म भरता वेळेस तुम्ही या ठिकाणी इथं क्लिक हिअरवरती क्लिक करा. ओके, तुम्हाला ही अशा पद्धतीची जी काय आहे तर परत एक स्लाईड इथे ओपन होईल. ही स्लाईड ओपन झाल्याच्यानंतर जसं इथं IBPS PO बँकिंग LICW ट्रेनिंग दिसते त्याच पद्धतीनं जे काही आहेत तर बाकीचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं दिसते. आता हे दिसल्याच्यानंतर इथं दोन गोष्टी आहेत. एक आहे परिपत्रक. परिपत्रकामध्ये जे काही तर तुम्हाला इथं पूर्ण माहिती देण्यात आलेली की ही जी काही योजना आहे तर ही इथच्या योजनेबद्दलची जी काही तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली. तुम्हाला जो काही आकस्मिक निधी आहे IBPSचा तर तो 6,000 रुपये देण्यात येणार आहे. इथं यांनी करेक्शन केलेलं आहे. ओके, अगोदर इथं 10,000 रुपये होता, तो चुकून त्यांच्याकडून झालेला असेल. ही एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी जे काही आहेत तर विद्यावेतन IBPSसाठी 6,000 रुपये प्रतिमाह देण्यात येणार आहे, आणि आकस्मिक निधी जो काही आहे तर तो 10,000 रुपये या ठिकाणी इथं देण्यात येणार आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 46,000 रुपये जे काही तर इथं मिळणार आहेत, आणि बाकीच्या जे काही योजना आहेत तर त्याला 72,000 रुपये या ठिकाणी इथे मिळणार आहेत. ओके, तर मग आता आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर इथे IBPS आपल्याला इथे समोर दिसते. बाकीचे इतर सुद्धा जे काही योजना आहे तर त्यांचं सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. आता इथं रजिस्ट्रेशनवरती आपण इथं क्लिक करणार आहे. ओके, इथं रजिस्ट्रेशन लिंकवरती जे काही तर इथं क्लिक करू. असं क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे वेबसाईट, हे विंडो जी काही आहे तर ती ओपन होईल. आता ही विंडो ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो, इथे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे विद्यार्थी जे काही तर OTP थ्रू या ठिकाणी इथे लॉग इन करू शकता. पण बाकीचे जर बघितलं तर या ठिकाणी क्रिएट अन अकाउंट आपल्याला इथे करावं लागेल. त्याच्यावरती जा, तिथं क्लिक करा.
तिथं क्लिक केल्याच्यानंतर तुमचं नाव, वडिलांचं नाव, सरनेम, ही जी काही माहिती आहे, तुमचे डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचं जेंडर, मेल फिमेल जे काही असेल तर ते जेंडर आपल्याला या ठिकाणी इथं क्लिक करायचं आहे. तुम्ही हँडिकॅप आहे का, ऑर्फन आहे का, ही सगळी जी काही माहिती आहे तुम्हाला बेसिक माहिती तुमची तर ही भरावी लागेल या ठिकाणी. ओके. त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे तुमची, याच्यापैकी VJNT कोणती कॅटेगरी आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सब कॅटेगरी जी काही आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी इथं क्लिक करावं लागेल. म्हणजे तुम्ही इथं जर VJवरती जर केलं तर VJमधल्या येणाऱ्या कॅटेगरी ज्या कोणत्या असतील तर या सगळ्या कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतील. तुम्ही NTBवरती जर क्लिक जर केलं तर बाकीच्या ज्या काही कॅटेगरी आहेत तर त्या तुम्हाला दिसतील. इथं तुमचा इन्कमचा ग्रुप कोणता आहे, म्हणजे क्रिमिलियरचा आहे का नॉन क्रिमिलियरचा आहे, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे काही आहे तर इथे टाकावं लागणार. इथे जिथं जिथं स्टार केलेलं आहे ना ती माहिती देणं कंपल्सरी आहे. इथं आधार बेसवरती जे काही तर ती माहिती घेतली जाणार आहे. म्हणून मग या ठिकाणी जो काही आहे तर तुम्हाला आधार नंबर, तुमचा पूर्ण ॲड्रेस, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमची तहसील, तुमचा पिनकोड, ही जी काही सगळी माहिती आहे तर ही भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर असेल, ईमेल ID असेल तर ह्या गोष्टी ज्या काही आहेत तर त्या प्रॉपर भरा. आपला जो काही नंबर असेल तोच त्या ठिकाणी टाका, दुसऱ्याचा नंबर टाकू नका. जी माहिती मिळणार आहे ती आपल्यासाठी असणार आहे. म्हणजे एखादा मित्राचा वगैरे नंबर टाकला किंवा अजून कोणाचा नंबर जर टाकला तर त्यांनी जर लवकर माहिती जर दिली नाही तर आपला त्या ठिकाणी जो काही तर पेपर असेल किंवा स्कॉलरशिपपासून जे काही तर आपण इथं वंचित राहू शकतो. त्यामुळं जी काही माहिती आपण या ठिकाणी इथं टाकणार आहे तर ती स्वतः या ठिकाणी जे काही आहे तर ती माहिती भरावी, दुसऱ्याला फॉर्म भरायला देऊ नये, जेणेकरून जे काही तर त्या आपल्याला काही अडचणी या ठिकाणी इथं येणार नाहीत. आता इथून पुढची जी काही माहिती आहे तर ती बघा. आता याच्यानंतरचं काय, आता हा फॉर्म भरला आहे आपण सगळा, ही माहिती भरली, त्याच्यानंतर प्रोसेस दुसऱ्या स्टेपवरती आपल्याला इथे यायचं आहे. आणि हे जे काही डॉक्युमेंट आहेत सगळे आपले तर हे या ठिकाणी जे काही तर इथं तुम्हाला अपलोड करावे लागतील. इथं जो काही तर फोटो देण्यात आलेले आहे, फोटो JPGमध्ये जो काही आहे तर तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. 200 KB पेक्षा जे काही तर कमी या ठिकाणी इथं असावे. त्यानंतर सिग्नेचर आहे आपली, आधार जे काही कार्ड आहे तर ते आपल्याला या ठिकाणी इथं अपलोड करावं लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर असेल, त्याच्यानंतर अजून जे काही तुम्ही जर हँडिकॅप असेल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट, ऑर्फन असेल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट, हे जे काही आहेत तर हे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी इथं अपलोड करावे लागतील. आणि प्रोसीड टू फायनल स्टेपसाठी जे काही तर तुम्ही या ठिकाणी प्रोसीड करू शकता. आणि त्या पुढची जी काही माहिती असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी इथं भरावी लागेल. बाकीचं एक प्रिव्ह्यूचं ऑप्शन जे काही तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं येते. तर या पद्धतीने जे काही आहेत तर हा जो काही फॉर्म आहे तर तो तुम्ही या ठिकाणी इथं भरू शकता. आता हा फॉर्म भरण्यासाठी पदवी आवश्यक आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी पदवीच्या शेवटच्या वर्षात आहे तर आम्ही हा फॉर्म भरू शकतो का. मित्रा, तुमचा निकाल लागलेला असेल, ओके, आताचं तुमचा निकाल जाहीर जर झालेला असेल तर तुम्ही हा जो काही फॉर्म आहे तर तो भरू शकता. कारण तुमच्याकडं फायनल इयरचे जे काही आहेत तर ते मार्क असणं आवश्यक आहे. कारण त्याच बेसिसवरती, ॲव्हरेज बेसवरती जे काही तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. आता इथे बघा, इथं क्लिअरली देण्यात आलेले, क्लिअर मेन्शन केलेलं आहे की विद्यार्थी हा जो काही आहे तर तो पदवी पास असावा. पदवी जी काही आहे तर त्यांनी ती पास केलेली असावी. म्हणजे तो फायनल इयरला आहे तर तो अप्लाय करू शकता का, तर नाही आहे. तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर पाहिजे. पण नॉन क्रिमिलियर जे काही आहेत तर ते 31 मार्च 2027पर्यंतचं व्हॅलिड असणं आवश्यक आहे. हा सध्यापुरतं जे काही आहेत तर तुम्ही ते अपलोड करू शकता. ओके, ते ॲक्सेप्ट करतीलही त्या गोष्टीला. पण ज्यावेळेस तुमचा DV असेल त्यावेळेस, म्हणजे आता तुमच्याकडं 31 मार्च 2026पर्यंतचे जे काही आहे तर ते नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्ही ते सध्याचं तिथे अपलोड करू शकता. बाकीचं जे काही आहे तर ते तुम्ही लवकर काढून घ्या. पुढचं जे काही 2027पर्यंतचं व्हॅलिड असेल ते, तर मग नंतर तुम्ही DVच्या वेळेस ते सुद्धा जे काही आहेत तर तिथे सबमिट करू शकता. ओके, तर अशा पद्धतीचे जे काही आहेत तर तुम्हाला काही अडचणी असतील अजूनही तर तुम्ही जे काही आहेत तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या कमेंट बॉक्समधले जे काही तुमचे डाऊट असतील तर ते पूर्णपणे त्याचं निराकरण करण्याचं जे काही आहे तर काम आम्ही या ठिकाणी इथे करूया. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे काही आहेत तर या स्कॉलरशिपबद्दलची जी काही तर माहिती द्या, जेणेकरून ते सुद्धा या स्कॉलरशिपचा जो काही आहे तर तो फायदा या ठिकाणी इथं घेऊ शकतील आणि त्यांचं पुढचं जे काही शिक्षण आहे तर ते सुरू ठेवू शकतील. धन्यवाद.